नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे प्रॉस्टेट, किडनीचे विकार आणि संयुक्त उपचार. आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता असं जर विचारलं तर सहजासहजी मनात काय येतं? मेंदू, हृदय, डोळे. किडनी हा सुद्धा शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हे आपल्या गावीच नसतं, किंबहुना याविषयी अनास्थाच आढळते. हृदय जसं सर्व शरीरामध्ये रक्ताभिसरणाचं काम करतो, तसंच किडनीज हे आपल्या अशुद्ध रक्ताचं शुद्धीकरण आणि विषारी द्रव्यांचं शरीराबाहेर फेकण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य अविरत करत असते. प्राथमिक अवस्थेत अनेक वेळेला किडनी विकारांकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं जातं आणि त्याची परिणती होते ते म्हणजे किडनी फेलियर किंवा डायलिसिस, आणि ह्याचा खर्च हा अवास्तव वाढत जातो आणि वारंवार करावा सुद्धा लागतो. म्हणूनच प्राथमिक अवस्थेत संयुक्त उपचार पद्धतीमध्ये अतिशय सुंदर आणि विशेष चिकित्सा उपलब्ध आहे. अगदी डायलिसिस पर्यंत गेलेल्या रुग्णांसाठी सुद्धा संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ॲलोपॅथी सोबत आयुर्वेद आणि ॲक्युपंक्चर ह्यांची विशिष्ट सांगड घातल्यामुळे अतिशय चांगले उपचार आज आपल्याला उपलब्ध आहेत. याविषयीच आज आपण माहिती करून घेणार आहोत. याविषयी अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक केअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, योग, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच काही. एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये कीनोट स्पीकर म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. संयुक्त उपचार पद्धती द फ्युचर ऑफ मेडिसिन्स, संयुक्त उपचार पद्धती वैद्यकशास्त्राचं भविष्य असा त्यावेळेचा तो विषय होता. दर्शको हो, प्रॉस्टेट, किडनीचे विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडीत असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिसं सुद्धा देतो. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण किडनीचे विकार हा विषय घेऊन आलेलो, प्रॉस्टेट विकार घेऊन आलेलो आहोत. या विषयाचं मला सर्वप्रथम महत्त्व सांगा. सर्वात महत्त्वाचं सुरुवातीलाच तू सांगून टाकलंस की आपल्याला असं वाटतं मेंदू महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मेंदू कॉम्प्युटरचं काम करतो. हृदय महत्त्वाचं आहे, बरोबर, ते पंपचं काम करतं. पण आपण जे सदा सर्व काळ तिन्ही तिरकाळ जे टॉक्झिन्स आपल्या अंगात भरत असतो ते फेकायचं काम कोण करेल? आणि इस्पेशली द्रवरूप जे टॉक्सिन्स असतात त्याच्यातनं जे आपल्याला बाहेर काढायचं ते काम आपलं किडनी करत असते. तिने जरा जरी वेळ 2 दिवस जरी काम थांबवलं तरी एखाद्या माणसाची अत्यवस्था अवस्था होऊ शकते. क्रिएटिनाइन वाढून किंवा अजून इतर जे टॉक्सिन्स वाढून अशी अवस्था होऊ शकते. त्यामुळे किडनीकडे आणि प्रोस्टेटकडे नीट सर्वांनी लक्ष द्यावं. त्या विकारांना लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करावी या दृष्टीने आपण आज हा विषय घेतलेला आहे. तर किडनीच्या बद्दल सांगायचं तर किडनी हा एक फिल्टर आहे. तो फिल्टरचं काम करतो. थोडक्यामध्ये मला या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवतो किडनी दिसते आहे कशी. ती ह्या शारीरिक रचनेमध्ये तुम्हाला दिसते ह्या स्लाइडमध्ये की ती पोटामध्ये मागच्या बाजूला म्हणजे
किडनी दोन बाजूला असते, उजवी थोडीशी खाली असते, डावी थोडीशी वरती असते आणि त्याच्यातून दोन्ही बाजूनी त्या युरेटर, ज्याला मूत्रवाहिनी असं आपण म्हणतो, त्या मूत्रवाहक नलिका ह्या दोन्ही बाजूनी खाली येत आहेत. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर, तर त्या युरिनरी ब्लॅडर आणि पुढे मूत्रवाहक नलिका, अशा प्रकारे एकूण ह्या संस्था, ही जी संस्था आहे, उत्सर्जन संस्था जिला आपण म्हणतो, त्याची रचना आहे. आणि जर उभा छेद घेतला तर उभ्या छेदमध्ये तुम्हाला आत दिसते पहिल्या दोन रक्तवाहिन्या दिसल्यात, एक रोहिणी आणि दुसरी नीला. तर ह्या दोन्ही रक्तवाहिन्या दिसत आहेत. पुन्हा बाह्य दलपुंज, किडनीचा मगज आणि कॉर्टेक्स असे प्रकार आतमध्ये जे आहेत, ही साधारण अशी रचना आपल्याला सांगता येईल किडनीची. आणि विशेष करून ह्याचं कार्य म्हणजे रक्ताचं, अशुद्ध रक्ताचं शुद्धीकरण आणि जी आपली विषारी द्रव्य आहे त्याचं म्हणजे ते बाहेर टाकणं, याशिवाय या व्यतिरिक्त काही इतर कार्य असतात का? बरोबर. एरिथ्रोपोएटिन नावाचा एक महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळे आरबीसीचं प्रोडक्शन होतं. बरं, रक्तकणांचं. आपलं रक्तकण जे आहे किंवा तांबड्या पेशी आहेत त्यांचं प्रोडक्शन किंवा त्यांचं निर्माण प्रक्रिया हिमोपोएटिक जे हा जो आहे एरिथ्रोपोएटिन किंवा हिमोपोएटिन हा हॉर्मोन, ह्याच्यामुळे ते होतं. ते फार महत्वाचं. आणि त्याच्यावर एक ॲड्रिनल ग्लँड पण असते किडनीच्या वर, त्याची काही इतर हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात. तर ही दोन कामं फार महत्वाची आहेत असं सांग. एक तर फिल्ट्रेशन आणि एक आरबीसी प्रोडक्शन. बरोबर. आणि इतरही काही म्हणजे हाडांशी संबंधित वगैरे काही किडनीचं फंक्शनिंग असू शकतं का? की आपल्या शरीरामध्ये जे आता समजा आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये जे एक्सेस पदार्थ असतात, म्हणजे काही असेल एक्सेस, मग आता ज्याला डायबिटीस असतो त्याला एक्सेस ग्लुकोज असतं, मग किडनी ते ग्लुकोज बाहेर फेकून देईल. बरोबर. पण नॉर्मल माणसामध्ये काय करेल, ते किडनी बाहेर फेकेल आणि रिअब्सॉर्ब करून घेईल, म्हणजे परत ते खेचून घेईल. म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स हा प्रकार जो म्हणतो, म्हणजे सोडियमचा, पोटॅशियमचा आणि कॅल्शियमचा, मॅग्नेशियमचा, फॉस्फरस, हे सगळे जे घटक आहेत ह्याचा एक बॅलन्स शरीरामध्ये, पीएच जो आपली व्हॅल्यू आहे, म्हणजे तो पीएच एक विवेक्षित मर्यादेत ठेवणे, तो ऍसिडिकही होऊन देऊ नये आणि अल्कलाइनही होऊन देऊ नये जास्त. तर ह्या प्रकारे तो मर्यादित ठेवणे हे काम किडनीचं आहे. ओके. म्हणजे अतिशय महत्वाचं किडनीचं हे कार्य हे अविरतपणे चालू असतं. आणि मला वाटतं म्हणूनच आपल्याकडे 2 किडनीज दिलेल्या आहेत. हृदय एक आहे, मात्र किडनीज हे आपल्याला 2 दिलेल्या आहेत. मी नेहमी म्हणतो रुग्णांना की घाबरू नका, 2 किडनीज आहेत. जरी एक किडनी काम नसेल करत तर आपण दुसऱ्या किडनीला काम करायला करू शकतो. बरोबर. सर, आपण जेव्हा म्हणतो की किडनीचे विकार, मूत्रपिंडाच्या संबंधित विकार एक अतिशय सामान्यपणे दिसणारा विकार आणि कोणत्याही वयोगटात होणारा विकार म्हणजे स्टोन्स. म्हणजे आपल्याला जसं बाईल स्टोन्स माहिती तसं किडनी स्टोन्सचं प्रमाण खूप आपल्याला वाढलेलं सुद्धा दिसतंय. ह्याची नेमकी कारणं काय आणि हा प्रकार काय असतो? ह्याला संस्कृतमध्ये वृक्काश्मरी असं म्हणतात. किडनी वृक्काश्मरी, किडनी स्टोन, किंवा आपण साध्या भाषेमध्ये मूतखडा असं म्हणतो की बाबा मूत्रामध्ये खडे बाहेर पडतात किंवा काही असं. तर हे ही स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की अश्मरी किंवा तो जो किडनी, तो खडा आहे, तो जर किडनीमध्ये असेल तर त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. तो जो युरेटर किंवा मूत्रवाहिनीत असेल तर तो आपण युरेटरिक स्टोन असं म्हणतो. मग तो खाली ब्लॅडर मध्ये आला तर तो आपण ब्लॅडर स्टोन म्हणतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि फार महत्वाचा विषय आपण ह्या मौसमामध्ये घेतलाय, कारण खूपच कॉमन आहे सध्या. म्हणजे मार्च पासून जे सुरू होतं किडनी स्टोनच्या पेशंटचं प्रमाण वाढायला, ते इतक्या प्रमाणात तुला मे महिन्यात वाढलेलं दिसतं. का तर प्रचंड प्रमाणात घाम येऊन आपण पाणी तेवढ्या प्रमाणात पित नाही, आणि मग त्यामुळे ते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडून जातो किडनीचा, आणि तो बॅलन्स बिघडला की मग मुताचा खडा होतो अक्षरशः. म्हणजे त्याच्यात जे काही वेगवेगळे कॅल्शियम ऑक्झॅलेट वगैरे अशी द्रव्य असतात, रासायनिक द्रव्य, त्या द्रव्य खाली विरघळत नाहीत, मग ते तसेच तिकडे चिकटून राहतात आणि पाणी न पिल्यामुळे ते खालीही जात नाही. म्हणजे आपण चालता चालता आपला बॅलन्स गेला तर आपण कसे धडपडतो, तसं किडनीचा पण जर बॅलन्स बिघडला तर अनेक वेळेला वृक्काश्मरी होण्याची शक्यता असते. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. रामदास प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. विचार. हा, मी जुन्नरवरून बोलतोय. रामदास भगत बोलतोय.
माझ्या मुलाला स्टोन झालाय. तर तू ऐकतेस का प्रश्न? हा. तर त्यासाठी काय करावं लागेल? वय काय आहे? किती झालंय? मुलाचं वय काय आहे? एक मिनिट हा. 38. 38. आणि किती मिलीमीटरचा स्टोन आहे मुलाला? 6 mm आहे, 5-6 mm. 6 mm. आणि कुठे आहे तो? हा. किडनीमध्ये आहे? ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, त्यांना धन्यवाद. समजत नसेल कदाचित धन्यवाद. की एक्झॅक्टली हो. कुठे, पण आपण सोनोग्राफी केली तर आपल्याला सहज कळेल. किंवा एक खास एक एक्सरे असतो, त्याला एक्सरे केयूबी असं म्हणतात, बरं. किडनी युरिनरी ब्लॅडर एक्सरे. तर हा एक्सरे आपल्याला, कारण कसं एक्सरेतनं बाकी काही दिसत नाही, पण जर स्टोन असेल तर त्याच्यातनं तो एक्सरे पास होऊ शकत नाही, त्यामुळे स्टोन आपल्याला लगेच दिसतो. ओके. कळलं की? आणि सोनोग्राफीमध्ये सुद्धा दिसू शकतो असं. हे दोन्ही जर आपण केलं तर कन्फर्म डायग्नोसिस होईल की यांचा स्टोन ह्यांच्या मुलाला नेमका झालाय कुठे. हं? आणि अतिशय आता जर किती एमएमचा तो आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बरं, 5-6 mmचाच आहे. 5-6 एमएमचा असेल तर त्याला व्यवस्थित त्याचा आहार नियोजन आणि काही आयुर्वेदिक औषध दिलं तर 3 महिन्यात मला वाटतं तो पूर्ण खडखडीत बरा होईल. ओके. मला असं काहीच भीती वाटत. त्याला तोपर्यंत भरपूर पाणी प्यायला द्या. म्हणजे कमीत कमी तो आता किती वर्षाचा आहे? 38 वर्षांचे आहेत ते. अच्छा, 38 वर्षांचा वर्षांचे. आहे. बर. मग 38 वर्षांचे कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे सध्या. मग पावसाळा आल्यानंतर थोडंसं कमी केलं तरी चालेल, 3.5-4 लिटर पर्यंत. आणि सर, आता तुम्ही म्हणालात की उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच पाणी कमी पितो, म्हणजे इतर वेळेला आपण आपलं लक्ष नसतंच पाणी पिताना. हे एक कारण झालं आपलं किडनी स्टोन्स निर्माण होण्याचं. पण किडनीचे जे स्टोन्स आहेत, तुम्ही म्हणाल वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन असतात, ऑक्सलेट स्टोन आहे, युरिक ऍसिड स्टोन आहे, कॅल्शियम स्टोन्स आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वेळेला आपल्याला रुग्ण येतात आपल्या घरी आणि आपल्याला आपल्याकडे येतात आणि विचारतात की सर, मी अमुक पदार्थ खातो त्याच्यामुळे मला स्टोन आलाय का? नेमकं कारण काय असतं? आता हे तू हा विचारलं तर बरोबर ते चित्र दाखवते की कुठच्या प्रकारचे स्टोन्स किंवा असतात खडे. आता मुतखडे कॅल्शियमचे असतात, कधी युरिक ऍसिडचे असतात, हे सगळ्यात कॉमन आहे. आणि स्ट्युवाइड किंवा सिस्टाईन हे ते खूप अनकॉमन आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त करून कॅल्शियम किंवा युरिक ऍसिड ह्याबद्दलच जास्त विचार करतो. तर काय साधारण किडनीचे जेव्हा स्टोन होतात तेव्हा लक्षणं काय असतात? तर पोटात खूप कधी कधी दुखतं, कधी कधी भर अतिशय रात्री, म्हणजे रात्री 3 वाजता 4 वाजता अचानक पेशंट उठतो, तळमळून वेदना होतात आणि कधी कधी उलट्या होतात. आणि जर उलटी झाली किंवा जुलाब झाले तर थोड्या वेदना कमी होतात. तर हे टिपिकल लक्षण आहे रात्री. मग आपण सोनोग्राफी वगैरे करून बघायची, मूत्र तपासणी करून घ्यायची. मूत्र तपासणी जर आपण केली तर आपल्याला साधारण कळतं की काय बाबा कुठल्या प्रकारचा स्टोन आहे सूक्ष्मदर्शकाखाली बघून. आणि मग जर जास्तच गरज असेल तर मग सिस्टोस्कोपी किंवा युरोथ्रोस्कोपी करावी लागते, तर स्टोन लोकेट करायचा असेल, किंवा दुर्बीण शस्त्रक्रिया जर करायची असेल. आणि आहारात बदल. तर दुर्बीण शस्त्रक्रिया ही हा मी शेवटचा उपाय मानतो. म्हणजे 99% लोकांना मी सांगतो की शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही आहे. तर सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, आपण प्रश्न घेऊया. प्रदीप प्रश्न विचारतात औरंगाबाद वरून. नमस्कार. विचारा. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला मॅम. मला दिवसभर असं तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि प्रश्न सलग विचारा. हा, ठीक मॅम. मला असं दिवसभर लघवी येत नाही, परंतु जेव्हा लघवी करायचं असतं ना त्यावेळेस खूप त्रास होतो. बर. लघवीत जळजळ होते का? हा, थोडं सर, नॉर्मली. मला आतापर्यंत नाही झालाय त्रास, आता जस्ट व्हायला लागलाय. बर. तुम्ही लघवीची तपासणी करून घेतली का? नाही, अजून नाही केली, परंतु माझे मित्र म्हणजे त्यांची ते बोलले की मला मुतखडा वगैरे झाले, असे बरेचसे मित्र. तर मला थोडं जाणवायला लागलं होतं. मग त्याला प्रिकॉशन्स काय आहेत सर? आणि वय किती आहे तुमचं? वय 23 वर्ष मॅडम. डायबिटीज, ब्लड प्रेशर काही नाही? बाकी काहीच नाहीये. बाकी नाही. ठीक आहे प्रदीप, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर जरूर देतील. विविध किडनीच्या विषयांवर, विविध किडनी विकारांवर आपण सरांकडून जरूर मार्गदर्शन घेऊया. रिकरंट किडनी होणारे किडनी स्टोन, म्हणजे अगदी ऑपरेशन नंतर सुद्धा पुन्हा पुन्हा होणारे किडनी स्टोन्स, या विषयावर सुद्धा आपण मार्गदर्शन घेऊया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत। याशिवाय किडनीची कार्यक्षमता कशी चांगली ठेवायची, हेल्दी किडनीज कशा ठेवायच्या, यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर निश्चितच ह्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला किडनी वाचवण्यासाठी अतिशय चांगलं काम करू शकतात। एक म्हणजे रेग्युलर नियमित पाण्याचा इंटेक म्हणजे फ्लुइड इंटेक कुठच्याही प्रकारचा व्यवस्थित ठेवणं, आपल्या जेवणातले मिठाचं प्रमाण हे अतिशय कमी असलं पाहिजे, प्रोसेस्ड फूडचं प्रमाण आपलं कमी असलं पाहिजे, त्याच्यानंतर नियमित व्यायाम आणि वजन आटोक्यात राहिलं पाहिजे। आपल्याला जर हाय ब्लड शुगर असेल तर ती नियमित कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे, आणि याचबरोबर हाय ब्लड प्रेशर जरी असेल तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये येतंय की नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे, तर आपण आपल्या किडनीचं स्वास्थ्य नीट टिकून राहण्यास यशस्वी होऊ शकतो। सर, आपल्याला ब्रेकपूर्वी प्रदीप यांचा प्रश्न होता औरंगाबादवरून, त्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर देऊया। हां, तर ते परत एकदा मी स्लाइड दाखवतो की कशी ही ज्या स्लाइडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किडनी स्टोन दाखवलेले आहेत। तर ह्या स्लाइडमध्ये असं दिसतंय ना, त्याप्रमाणे समजा किडनीच्या आतमध्ये स्टोन असेल, तो कधी कधी फुटतो आणि त्याचा गाळ हळूहळू खाली येतो। अच्छा। आणि मग गाळ खाली येतो आणि किंवा तो स्टोनचा एखादा तुकडा खाली येतो आणि मूत्रवाहिनीमध्ये अडकतो। मग त्याच्यामुळे होतं कसं की लघवीला गेलं तर लघवी येत नाही, थेंब थेंब होते, किंवा त्याच्यातनं गाळ बाहेर यायला लागला तर खूपच जळजळ किंवा वेदना होतात। तर ह्यांचा आपण युरिन रिपोर्ट काढून बघू। युरिन रिपोर्टमध्ये आपल्याला लगेच कळेल की यांना किडनी स्टोन आहे की नाही। सोनोग्राफी करू, एक्सरे केयूबी करू। जर त्यांना किडनी स्टोन असेल तर आपण त्याची ट्रीटमेंट जशी मी मगाशी सांगितली की प्रथम आपण पंचकर्मामधलं विरेचन देतो, त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर देतो। काही खास पॉइंट्स आहेत, म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये किडनी आणि युरिनरी ब्लॅडर अशा 2 मेरिडियन्स आहेत। अच्छा। तर त्याच्यावरचे पॉइंट जर आपण सिम्युलेट केले तर किडनीचं फंक्शन सुधारतं। तर आणि एक आम्ही त्याला एक डायुरेटिक पॉइंट म्हणतो। तर डायुरेटिक पॉइंट म्हणजे तो स्प्लीन 6 म्हणून आहे। तर त्याला जर आपण ट्रीटमेंट दिली तर त्या डायुरेटिक पॉइंटमुळे लघवी व्यवस्थित व्हायला लागते नॅचरली। निश्चित, म्हणजे ॲक्युपंक्चर हे जरी आपलं शास्त्र नसलं तरी आपल्या भारतामध्ये भारतामध्ये अतिशय चांगलं त्याचं एक्सेप्टन्स आहे, आणि संयुक्त उपचार पद्धतीमधील एक महत्वाचा प्रकार विशिष्ट चिकित्सा ही ॲक्युपंक्चरची आहे, जी आपण किडनीच्या विकारांमध्ये अतिशय प्रभावीपणे वापरतो। सर, हां, तर ते आपण आता पुढे बोलूच त्याच्याबद्दल। तर पाहून काही खास औषधं आपण त्यांना देऊ, जसे चंद्रप्रभा आहे, गोक्षूर आहे, पुनर्नवा आहे, खूप सुंदर ही औषधं। ही औषधं जर योग्य प्रकारे जर वापरली, संयुक्त उपचार पद्धती केली तर हे त्यांचं नुकतीच सुरुवात झाली, पूर्णपणे बरं व्हायला काहीच हरकत नाही। बरोबर। सर, आपण जेव्हा म्हणतो की आपण आधुनिक तपासणी केलेली आहे, तुम्ही वेगवेगळ्या आधुनिक तपासण्या पण सांगितल्या, अनेक वेळेला शस्त्रक्रिया सांगितली जाते, अनेक असे आपल्याला पेशंट दिसतात ते शस्त्रक्रिया करून मात्र पुन्हा पुन्हा त्यांना किडनी स्टोन होतं, मग यावर उपाय काय? तू फार छान प्रश्न विचारलास, कारण मला एक केस आठवते वाशीमध्ये, जेव्हा माझं हॉस्पिटल आहे तर त्या तिकडे एक पेशंट आला होता आणि सारखं दर 6 महिन्यांनी त्याला सर्जरी करायला लागायची। तो म्हणतो, तुम्ही का करताय? नाही, काय करणार? तो म्हणाला की डॉक्टर सांगतात की दुसरा काही उपाय नाही आहे, आणि दर 6 महिन्यांनी सर्जरी केली तरी परत 6 महिन्यांनी आलेले असतात ते स्टोन तिकडेच, किंवा जास्त प्रमाणात आहेत। तर असं मी 3-4 वेळा केलंय, तो म्हणाले, आणि उभं आलंय अक्षरशः। एकतर सर्जरी खूप महाग असते आणि खूप त्रासदायक असते, आणि तर काही दुसरा उपाय आहे का? बोललो ठीक आहे, चला। आणि नेहमीप्रमाणे आपली जी मी ट्रीटमेंट सांगितली तुला, त्या ट्रीटमेंटची सुरुवात केली, त्याचं आहार नियोजन केलं। त्याच्या आहारामध्ये गडबड होती, त्या आहारातली गडबड पहिली आपण नीट करायचा प्रयत्न केला। आहार नियोजन झाल्यानंतर, पाण्याचं नियोजन झाल्यानंतर आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 6च महिन्यामध्ये त्याचे संपूर्ण ते स्टोन्स क्लिअर झाले, आणि त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं की 1 वर्ष अजून औषधं घे आणि पथ्य पाळत राहा, त्याला पुन्हा आयुष्यामध्ये कधीच किडनी स्टोन झाला नाही। अशी कधी कधी आश्चर्यकारक केसेस आपल्याकडे येतात। आणि हां सर, अनेक वेळेला अजूनही काही रुग्ण येतात की म्हणजे जसं मेनोपॉझल वुमन आहे त्या कॅल्शियमच्या गोळ्या घेत असतात, किंवा आहारामध्ये त्यांना सांगितलं जातं की कॅल्शियम घेतलं पाहिजे, मग त्यांचा हा प्रश्न असतो की मला आधी कधीतरी किडनी स्टोन झालेला आहे, मग मी कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या तर मला पुन्हा पुन्हा म्हणजे कॅल्शियमचे स्टोन्स होतील का?
काय सांगाल? तू खूप असा ट्रिकी हा प्रश्न आहे की खरंच नेहमी पण सर डॉक्टर येतात असे नाही, आपल्याकडे नाही, रुग्ण मी बऱ्याच तुला वेळेला नाही, येतात. तुला अजून एक थिअरी सांगणार हा, हा, आहे हा. त्याच्यावर की ज्यांना ज्यांना किडनी स्टोन झालेला आहे त्यांना ऑस्टिओपिनिया आणि ऑस्टिओपोरोसिस होण्याची भरपूर शक्यता असते. ओ. अशा भरपूर केसेस आतापर्यंत मी पाहिल्यात Okay. की ज्यांचे मग हाडं ढिसूळ होतात. म्हणजे अशा केसेस होतात की ज्यांना सतत किडनी स्टोन होतात. त्याचं ऑफकोर्स रिलेशनशिप कॅल्शियमशी आहेच. हा, तर मग कॅल्शियम जर अति प्रमाणात जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला ऑफकोर्स किडनी स्टोन होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे ते माफक प्रमाणात, योग्य प्रमाणात, जेवढी गरज आहे तेवढाच तुम्ही घ्यायला पाहिजे. तर मग तशा काही धोका उरत नाही. हा, म्हणजे योग्य आणि इतर प्रमाणात- पथ्य पाळायची. हा, बरं, ते फार महत्वाचं आहे. तर आपल्याला प्रश्न येतोय, शोभा प्रश्न विचारतायत मुंबईवरून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 11 वर्षाचा आहे आणि त्याला लघवीचा खूप त्रास आहे. तो दिवसभरातून सारखा वारंवार लघवीला जातो आणि रात्रीचा सुद्धा बिछाण्यामध्ये सू करतो. ओके, ठीक आहे. तो पाणी जास्त पितो का? हो, पाणी सारखं पितो, सारखं पाणी पितो. हा, मग हा ठीक बर, ठेवून द्या. धन्यवाद. हा. प्रथम म्हणजे आपण त्याचं पाण्याचं नियोजन करून बघू. थोडं क्षारांचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन की बाबा काय जेवतो तो दिवसभरामध्ये, त्याचं आहाराचं नियोजन म्हणजे सतत मूत्रप्रवृत्ती होणे ह्या गोष्टीसाठी जर अति पाणी पिणारा माणूस असेल तरी पण ते होऊ शकतं. किंवा आपल्याला पाहायला लागेल की त्याला अशा न्यूरोजेनिक ब्लॅडर नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कंट्रोल राहत नाही आपल्या, त्याच्यामुळे सारखं सारखं जावंसं वाटतं किंवा मुतखडाही असू शकतो. तर आपल्याला ते सोनोग्राफी आणि एक्सरे केयूबी केल्यावर त्याचं निदान होईल की एक्झॅक्टली झालंय काय. आणि ते झाल्यानंतर जर आपण संयुक्त उपचार पद्धती दिली तर आपण सहजपणे जी मूत्रप्रवृत्ती आहे जास्त वेळा होणं ही सहजपणे थांबवू शकतो. सर, अनेक वेळेला काय होतं की लहान मुलांची जी फोरस्किन असते ती बऱ्याच वेळा विड्रॉ न झाल्यामुळे सुद्धा असे काही लघवीला म्हणजे साचून राहणं किंवा युरेटरच्या मार्गामध्ये काही गडबड असेल तरी होऊ शकतं का हा प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम तसा जर आपण स्क्रोटल सोनोग्राफी केली तर आपल्याला साधारण कळू शकतं की तो जो मूत्रमार्ग आहे तो मार्गामध्ये काही अडथळा तर नाही किंवा युरिथ्रल स्ट्रिक्चर हा जो एक प्रकार आहे की युरिथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे काही कारणामुळे आतमध्ये अवरोध उत्पन्न झालाय मूत्रवाहिकेमध्ये अवरोध उत्पन्न झाला असेल तर त्याला उत्तरबस्ती हे आपल्याकडे अतिशय चांगलं सोल्युशन आहे. म्हणजे उत्तरबस्तीबद्दल आता आपण बोलणारच आहोत थोड्या वेळाने. पण रबरी नळीतून काही औषधं आतमध्ये घालून सतत ते आपोआप डायलेटेशन होतं आणि मग त्याचं मग सुधरून जाऊ शकतं. सर, नॉक्टर्नल एन्युरेसिस म्हणजे आपण जे म्हणतो की रात्री लघवी म्हणजे बेडमध्ये लघवी होणं हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये काही आपण आयुर्वेदामध्ये किंवा अॅक्युपंक्चर मध्ये मदत करू शकतो का? ऑफकोर्स हा थोडासा सायकोसोमॅटिक किंवा मनोशारीरिक आजार आहे. म्हणजे कधी कधी त्याला घाणेरडी स्वप्न पडण्याची भीती असते किंवा आईबद्दल, वडिलांबद्दल किंवा कोणाबद्दल तरी भीती असते, कसला तरी धसका घेतलेला असतो, त्याच्यामुळे सुद्धा रात्री किंवा मनामध्ये राग असतो. असे काही सायकोलॉजिकल त्याचा अनालिसिस आहे. तर ते आपल्याला शोधावं लागतं की खरंच तसं आहे का, की अतिशय गाढ झोपेमुळे पण कधी कधी क्वचित अशी मूत्रप्रवृत्ती होऊ शकते. पण जसा हा 11 वर्षाचा मुलगा तू म्हणाली की अशा वेळी ते व्हायला नाही पाहिजे. पण आपल्याकडे त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे. जर आपण तिकडचे जे स्नायू आहेत ते स्नायू जर मजबूत केले, आजूबाजूचे अॅक्युपंक्चर दिलं तर आपल्याला निश्चितच ह्या केसमध्ये आपल्याला लगेच रिलीफ मिळेल. 3 ते 6 महिन्यामध्ये तो पूर्ण नॉर्मल होईल. सर, मग असे ना आपल्याकडे अनेक वेळेला महिला येतात म्हणजे वयोवृद्ध आहेत किंवा थोड्याशा मेनोपॉझल ह्याच्यात आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स हा जो एक प्रकार असतो की थोडं शिंकलं किंवा थोडं खोकलं, थोडं जरा जास्त हसलं तरी सुद्धा लघवी म्हणजे सांडते. तर ह्याविषयी आपण काय करू शकतो? हा पण एक महत्वाचा प्रॉब्लेम गरोदर स्त्रियांना पण होतो हा. कारण प्रेशर असं जे युट्रसचं प्रेशर ब्लॅडरवर येतं तसंच त्याच्यानंतर मेनोपॉजच्या नंतर जी आपली गर्भपिशवी आहे त्या गर्भपिशवी खाली घरंगळते, थोडीशी खाली येते आणि खाली आल्यावर ते ब्लॅडरवर प्रेशर निर्माण करते आणि मग त्यामुळे सतत ते ब्लॅडर भरलं की आपल्याला शिंका आली का मूत्रोत्सर्ग होतो. म्हणजे आपल्याला कळत नाही. मग त्याला डायपर वगैरे लावायला लागतात. असं ह्याच्यामध्ये सर्जरीचा सल्ला दिला जातो जनरली. पण आमच्याकडे काही अशा वनस्पती आहेत आणि अॅक्युपंक्चर, पुन्हा अवगाह स्वेद नावाची ट्रीटमेंट आहे. 3 ट्रीटमेंट्स आम्ही करून बघितलेल्या आहेत.
तर त्यामुळे खूप फायदा झालाय. दुसरी गोष्ट, मूत्रमार्गाद्वारे उत्तर बसती, ओके. हा देखील एक प्रकार आहे. तर तो प्रकार जरी केला तरी देखील आपल्याला रिलीफ याच्यामध्ये मिळालेलं. फक्त थोडा 1-2-3 महिने कंटिन्युअसली ट्रीटमेंट घ्यावी लागते. निश्चितच किडनीचे विकार आणि प्रॉस्टेट असा अशी आपली चर्चा चालू आहे. अनेक प्रश्न तुमचे अपेक्षित आहेत. आम्ही तुमच्या प्रश्नाची वाट बघत आहोत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. किडनीच्या विविध विकारांविषयी जशी आपण चर्चा केली, किडनी स्टोन्स विषयी जाणून घेतलं, युरिनरी इन्कॉन्टिनन्स विषयी जाणून घेतलं, रात्री लघवी होणं याविषयी जाणून घेतलं. आता आपण विचारणार आहोत सरांना रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन विषयी. मात्र त्यापूर्वी सर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. महेंद्र प्रश्न विचारतायत. नमस्कार महेंद्र, बोला. नमस्कार. हा बोला. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. मला ॲलर्जीचा त्रास होता 10-12 वर्षापासून. तर मी 4 महिन्याच्या आधी मी आपला क्रिएटिनाइन चेक केलं. बर. तर ते पहिल्या महिन्यात 0.88, दुसऱ्या महिन्यात 1.21, तिसऱ्या महिन्यात 1.3 आणि चौथ्या महिन्यात 0.99. बर. तर मग आता ह्याच्यावर हे ॲलर्जीच्या जे गोळ्या घेतो मी त्यामुळे आहे की किडनीमध्येच काही फरक आहे किंवा याच्यावर उपाय काय? आपण किडनीचे इतर फंक्शन टेस्ट करू शकतो की बाबा युरिया कसं आहे, BUN कसं आहे, सिरम इलेक्ट्रोलाइट्स तुमचे कसे आहेत, तुमचा आहार काय आहे आणि तुम्हाला कुठल्या ॲलर्जीचा त्रास होतोय आणि कुठची औषधं घेत आहे, त्याच्या साईड इफेक्ट्स मध्ये किडनीवर परिणाम होतो का. तर ह्या गोष्टी सर्व आपल्याला पाहाव्या लागतील. आणि हे पाहिल्यानंतर मग आपल्याला ठरवावं लागेल की त्या ॲलर्जीच्या गोळ्यांमुळे होत असेल तर आपल्याला त्या बदलून दुसऱ्या घ्याव्या लागतील. आणि सध्या एवढं घाबरण्याचं काही कारण नाही. ते बॉर्डर लाईनवरच आहे क्रिएटिनाइन. आपण एक थोडं पंचकर्म वगैरे करून आहार नियोजन करून ते पटकन नॉर्मलला आणू शकतो. सर, आहार नियोजनावरनं आठवलं की आपण स्टोन्सचं जे डाएट असतं फार महत्वाचं असतं, त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. तर मुद्दामून आपण डाएट बद्दल आता बोलतोय. आता वृक्क आश्मरी पथ्य म्हणजे स्टोन्स मध्ये काय जेवावं ह्याच्याबद्दल पहिलं मी ही स्लाइड आणली आहे. आता स्लाइड खूप मोठी आहे त्यामुळे मी संपूर्ण वाचवून नाही दाखवत, पण तुम्ही त्यातल्या महत्वाच्या गोष्टी ध्यानात घ्या की जुने तांदूळ, दुधी भोपळा, कच्ची पपई किंवा सफरचंद, कलिंगड ह्या गोष्टी, नारळ पाणी, मध या गोष्टींचा समावेश व्हावा. त्यानंतर अपथ्य काय खाऊ नये, फार महत्वाची गोष्ट हीच आहे. म्हणजे भाज्या कुठच्या खाऊ नये, धान्य, डाळी, वाटाणे, सोयाबीन, पाणी कमी पिणे, चहा कॉफी जास्त पिणे, कोल्ड्रिंक्स पिणे, मैद्याचे पदार्थ खाणे, बाहेरचे वेफर वगैरे खाणे जास्त प्रमाणात, धूम्रपान, मद्यपान, अवेळी खाणे, मासे, मटण, अंडी जास्त प्रमाणात खाणे, हे सगळं बंद करायला पाहिजे जर तुम्हाला स्टोन झाला असेल तर. हे तुम्ही पथ्य पाळलं तर तुम्हाला परत स्टोन होणार नाही. म्हणजे जरा जिभेवर पण नियंत्रण ठेवलं त्याच्यामुळे झालंय ना. सर, आपण हे बघितलं की किडनी स्टोन्स विषयी अनेक वेळेला आता पुन्हा आपण किडनीच्या विकारांकडे जेव्हा जातो तेव्हा स्त्रियांमध्ये एक फार भेडसावणारी समस्या म्हणजे रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. वारंवार इन्फेक्शन्स होत राहतात मूत्रवाहिनी मार्गामध्ये. तर हे का असू शकतं असं? ह्याला 2 कारण आहेत. प्रथम म्हणजे स्वयंपाक करता करता स्त्रिया पाणी प्यायला विसरून जातात. हा एक कारण महत्वाचं आहे. दुसरं कारण असं आहे की मूत्रमार्ग आणि योनी मार्ग जवळ आहे. अच्छा. आणि पुरुषाचं कसं आहे की ती लिंग लांब आहे तुमच्या गुदद्वारापासून. इथे असं नाहीये. इथे मूत्रमार्ग आणि योनी मार्ग आणि लगेच ते खाली गुदाद्वार, तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. म्हणजे कुठूनही इन्फेक्शन ट्रान्सफर होऊ शकतं. तर हा फार महत्वाचा आहे. आणि आपल्याला आपण मासिक पाळी येते तेव्हा मासिक पाळीमध्ये जर आपण नीट काळजी नाही घेतली तर मग इन्फेक्शन होतं. मग तुम्हाला इन्फेक्शन झालं, तुम्ही गोळ्या घेतल्या, तुमच्यामुळे नवऱ्याला झालं की नवऱ्यापासून परत तुम्हाला झालं, असं सतत होत राहतं. आणि मग कधी कधी ते बरं पण होत नाही लवकर, कारण का सतत अँटीबायोटिक घेऊन ते अँटीबायोटिक काम नाही करत. मग अशा वेळी तुम्हाला मग संयुक्त उपचार पद्धतीच करावी लागते. जवळजवळ 6 महिने जर घेतली. मला एक आठवते सोलापूरची केस होती, वर्षानुवर्ष नेफ्रोलॉजीची ट्रीटमेंट चालू आहे. मी किंवा ट्रीटमेंट, सिस्टोस्कोपी झाली, युरिथ्रोस्कोपी, सगळं करून झालं, सगळी ट्रीटमेंट झाली करून, पण तरी ते तिथेच होतं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन.
आपल्याकडे आल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यातच तिला अतिशय लक्षणीय फरक पडला आणि त्यामुळे ती ऑलमोस्ट आता तिला पूर्ण बरंच झालं. म्हणजे व्हेरी गुड. सर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे नाशिकवरून. स्वाती प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हॅलो. हा बोला. हा हा मी नाशिक. हा माझ्या मुलीला ना 13 वर्षापासून 13 वर्षापासून प्रोटीनचा त्रास होतोय. युरिन मधून जात आहे प्रोटीन. हा तर ठीक आहे. त्याच्यासाठी आपला टीव्ही काय संचाचा काळजी आवाज घ्यायची? हळू ठेवा. हरकत नाही, पण तुम्ही आता बंद करा. धन्यवाद. हा. हा फार महत्वाचं. मला खूप ओके. आनंद झाला की असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज आले. नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाची एक आहे गोष्ट की ज्याच्यामध्ये प्रोटीन लॉस होतो. म्हणजे अल्ब्युमिन आपल्या युरिन मधनं जात राहतं आणि ह्याला ट्रीटमेंट अशी नाहीये. त्याच्यामुळे फक्त स्टिरॉइड्स दिले जातात आधुनिक उपचार पद्धतीत. तर हा जो त्रास आहे प्रोटीन जाणं, तर ह्याला संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ट्रीटमेंट आहे. तर आपण स्लोली ते स्टिरॉइडचे डोस टेपर करू शकतो संयुक्त उपचार पद्धती सुरू करून, आणि हळूहळू आपल्याला दिसतं तर काही महिन्यामध्ये ते प्रोटीन जाणं कमी 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 होत जातं आणि स्टिरॉइडचे डोस पण कमी कमी होत जातात आणि संपूर्णपणे स्टिरॉइडलेस असं पण होऊन आयुर्वेदावर नेफ्रॉटिक ट्रीटमेंट होऊ शकते. नेफ्रॉटिक सिंड्रोम ट्रीट होऊ शकतो. आणि जसं मगाशी तुला सांगितलं की त्यात ॲक्युपंक्चरचा सहभाग सुद्धा फार महत्वाचा आहे की किडनीचं फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी. बेसिकली किडनीचं फंक्शन होत नाहीये म्हणून प्रोटीन्स लूज होतात, तर ते फंक्शन आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. सर जेव्हा आपण रिकरंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन विषयी बोललात तेव्हा आपण वारंवार अँटीबायोटिक्स घेत असतो ह्या गोष्टीसाठी. तर मग या अँटीबायोटिक्समुळे सुद्धा आपण किडनीचे फेलियर किंवा असं काही त्रास होऊ शकतो का? आता अँटीबायोटिक मध्ये इफेक्ट एक असतो आणि 10 साईड इफेक्ट्स असतात. ओके. हे आपल्याला जाणून होतं. त्यामुळे अँटीबायोटिक घेताना खूप तज्ञांच्या साहाय्याने अगदीच जेव्हा गरज असेल तेव्हाच ते घ्यायला पाहिजे. बरोबर. नाहीतर आपल्याला दुरुपयोग करणं फार. आणि स्वतः जाऊन घ्यायची हा chemist. एक्झॅक्टली. आय वॉन्टेड दॅट पॉइंट. डॉक्टरनी समजा दिली, त्याला वाटलं की खरोखर गरज आहे आणि घाई नाही करायची डॉक्टरकडे जाऊन की मला आत्ताच्या आत्ता बरं वाटलं पाहिजे. बरोबर. मग बिचारा डॉक्टर काय करणार, मग तो इंजेक्शन आणि अँटीबायोटिक देत राहतो की तुम्हाला लवकर बरं वाटावं म्हणून. पण ते बरोबर नाही. तुम्ही योग्य समजून घ्या की रोग काय झालाय, खरोखर गरज आहे का, इतर ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग. म्हणून संयुक्त उपचार पद्धती ही सर्वश्रेष्ठ असं मी मानतो. सर अहमदनगरवरून आपल्याला फोन आलेला आहे. हर्षाली प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार सर. नमस्कार. माझा मुलगा आहे, त्याला आहे ना किडनीला गाठी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा बीपी पण खूप वाढतोय, कमी होत नाहीये. बर ठीक आहे, हरकत नाही. कळला तुमचा प्रॉब्लेम. हिला कंजेनायटल पॉलिसिस्टिक किडनीज म्हणून हा रोग आहे की ज्याच्यामध्ये कॉर्टेक्स हे ज्याच्यामध्ये काम करतं किडनी, ते त्याच्या जागी गाठी असतात पाण्याच्या, म्हणजे ते काही काम नाही करत. म्हणजे अर्धवट किडनी कामच करत नाही. आता ती किती प्रमाणात काम करत असते त्यावर अवलंबून आहे की ती कशी लक्षणं असतील. पण कधी कधी ब्लड प्रेशर खूप जास्त वाढतं, त्याला रिनल हायपरटेन्शन असं म्हणतात. तर किडनीचं काम सुधारावं म्हणून तुम्ही संयुक्त उपचार पद्धती घ्यायला या. तर किडनीचं काम सुधारलं तर निश्चितच बरीच वर्ष आपण, जरी हा रोग कंजेनायटल असेल म्हणजे जन्मजात आहे हा, तरी देखील आपण काहीतरी त्याच्यासाठी करू शकतो. सर जेव्हा या गंभीर विषयाकडे येतो तेव्हा किडनीचा एक अतिशय गंभीर आजार म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअर, CRF आपण ज्याला म्हणतो, किंवा रिनल फेल्युअर, तर एकूणच तर हे नेमकं काय असतं आणि ह्यावर काय आपण ट्रीटमेंट करू शकतो? किडनी काही कारणामुळे काम करणे बंद करणे किंवा कमी करणे ह्याला किडनी फेल्युअर म्हणतात. म्हणजे ती कामच करत नाही. मग काय होतं नेमकं? आता किडनीची अकार्यक्षमतामध्ये काय होतं? क्षारांचं प्रमाण वाढतं, विषारी पाणी वाढतं, विषारी घटक वाढतात, हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम कमी होतं, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. लक्षणं काय दिसतात त्याच्यामध्ये? मळमळतं, उलटी येणं, चेहऱ्यावर सूज येणं, मूत्रप्रवृत्तीची मात्रा कमी होणं, म्हणजे तेवढ्या प्रमाणात लघवी होत नाही. आता ह्याची कारणं कुठली? ह्याची कारणं मधुमेह हे सर्वात कॉमन रिझन आहे. दुसरं रिझन आहे उच्च रक्तदाब. ह्या दोन्हीही जर असतील तर किडनी फेल होण्याची शक्यता जास्त असते.
त्याच्यानंतर ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किंवा जीवाणू संसर्ग झाला किंवा किडनीचे स्टोन्स असतील, त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात स्टोन्स असतील तरी देखील किडनीचं फंक्शन व्यवस्थित होत नाही. तर हा देखील एक फार महत्वाचा भाग सांगावासा वाटतो. आणि त्याच्यावर कसं आहे की औषध उपचार म्हणजे असं नाही, आहार नियोजन केलं जातं. किडनी अल्कलाईन, आपलं रक्त अल्कलाईन करण्यासाठी, पीएच मेंटेनन्ससाठी काही औषधं दिली जातात, लघवी व्यवस्थित व्हावी म्हणून औषधं दिली जातात. आणि डायलिसिस हा एकदम म्हणजे अघोरीच प्रकार वाटतो मला, कारण तो एकतर तो लाईफ सेव्हिंग आहे पण किती त्रासदायक आहे तो रुग्णासाठी. कधी कधी आठवड्यातनं 3 वेळा त्यांना डायलिसिस करावं लागतो. का तर विषारी घटकांचं जे प्रमाण आहे ते कमी राहावं म्हणून. कारण विषारी घटकांचं प्रमाण जास्त वाढलं तर भयंकर वाईट अत्यायिक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि रुग्ण दगावू सुद्धा शकतो. त्यामुळे मग किडनी ट्रान्सप्लांटची वेळ येते. मग त्यामुळे ते आधीच नियंत्रणात ठेवणं फार महत्वाचं आहे. सर, आपला एक प्रश्न येतोय, दीपाली प्रश्न विचारतायत नागपूरवरून. नमस्कार सर, मला किडनी स्टोनचा त्रास आहे आणि मला सर्जरी झाली आहे, माझी लिथोट्रिप्सी सर्जरी झाली आहे आधी. आता मला 2 महिने झाले सिझेरियन ऑपरेशन झालं, माझं मुलगी झाली मला. तर सर मला आता कॅल्शियम सुरू आहे, तर त्याच्यामुळे मला स्टोन होण्याचे पुन्हा चान्सेस आहेत का? सर्जरी झाली, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 3-3, 4-4 सर्जरी झालेले पेशंट मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आता सांगू शकत नाही तुम्हाला. त्यांचा प्रश्न आहे की कॅल्शियम तुम्ही माफक प्रमाणात घ्या, खूप जास्त प्रमाणात घेऊ नका. म्हणजे एक माफक जेवढा रिक्वायरमेंट आहे, समजा 500 मिलीग्राम सांगितलं असेल 250च घ्या, असं तुम्ही करा. बरोबर. तर त्यामुळे जे चान्सेस कमी होतील. सर, आपण जेव्हा म्हणतो की क्रॉनिक रिनल फेल्युअर आहे, डायलिसिस कडे जातोय, तुम्ही आत्ताच म्हणालात की ॲलोपॅथीमध्ये ह्याच्यावर उपचार नाही आहेत, पण आपण जेव्हा आयुर्वेदाकडे वळतो तेव्हा साहजिक आहे प्रश्न, पहिला डॉक्टरांना प्रश्न विचारला जातो, डॉक्टर मग मी आयुर्वेदिक औषधं घेऊ का? मग डॉक्टर्स काय म्हणतात, नको नको, त्याच्यामुळे सुद्धा किडनी फेल्युअर वाढण्याची शक्यता आहे. किडनी फेल्युअर आयुर्वेदिक औषधांमुळे होतं किंवा किडनी फेल्युअरसाठी आयुर्वेदिक औषधं अजिबात काम करत नाही. तुमचं काय मत आहे? माझं एकदम विरुद्ध मत आहे ह्याच्याबद्दल. म्हणजे मला असं वाटतं की धेडगुजरी मतं एकमेकांच्या पाठीबद्दल देण्यापेक्षा मला असं वाटतं अभ्यास करावा. जसा मी MBBS MD आहे, पण मी अभ्यास केला आयुर्वेदाचा चांगला, शिकून घेतला, मग समजलं की आयुर्वेदातलं काय चांगलं आहे आणि जे चांगलं आहे ते वापरतो. तुम्ही जर रस्त्यावरनं औषधं घेतली तर तुम्हाला काय होईल ते सांगता नाही येत. तुम्ही प्रमाणित औषधं घेतली चांगल्या कंपन्यांची, जे FDA अप्रूव्ड आहेत, तर मला वाटते तुम्हाला कुठचाही साईड इफेक्ट त्याचा होत नाही. मग ॲलोपॅथिक औषधाला प्रत्येक छोट्याशा गोष्टीला सुद्धा साईड इफेक्ट्स असतात, पण आपण देतो कारण आपल्याला माहिती आहे त्याचे फायदे जास्त आहेत. तर आयुर्वेदिकमध्ये आपल्याला माहिती आहे की साईड इफेक्ट्स नसतात जनरली. तर फक्त तज्ज्ञांकडनं घ्यायची आणि योग्य माणसाकडनं आणि योग्य कंपनीची औषधं घ्या, मग तुम्हाला कधी त्रास होणार नाही. आणि मग ॲलोपॅथिक डॉक्टरांना सुद्धा असं वाटणार नाही. तर ते आयुर्वेदिक डॉक्टरने जाऊन समजावलं पाहिजे त्यांना की बाबा हे असं नाहीये, तुम्ही ह्या केसेस बघा बऱ्या झालेल्या. बरोबर आहे. मग त्यांना ते तसं वाटणार. निश्चित, म्हणजे थोडंसं विचारांची सुसंगतता आणि थोडासा अभ्यास जर केला तर आपण रुग्णाच्या हिताचं काय आहे हे महत्वाचं लक्षात ठेवून आपण त्यांना जास्तीत जास्त चांगले उपचार देण्याकडे प्रवृत्त होऊ शकतो आणि जास्तीत जास्त चांगले उपचार आपण त्यांना उपलब्ध करू सुद्धा शकतो. कार्यक्रमात ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 26 मे 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे डोळ्यांच्या नसांचे विकार, कोरडे डोळे आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर आबासाहेब गडदे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 27 मे 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी.
हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 28 मे 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे तरुण वयातील लठ्ठपणा आणि आधुनिक उपचार. सहभाग डॉक्टर शशांक शहा. या तिन्ही कार्यक्रमामध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा कार्यक्रमात समावेश करू शकतो. अन्यथा नक्कीच तुमच्या ईमेल्सना आम्ही नंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सर, आपण जेव्हा क्रॉनिक रिनल फेल्युअर अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे वळलेलो आहोत. डायलिसिस म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात सांगू शकाल का? डायलिसिस म्हणजे चक्क किडनी फिल्टर करत नाहीये ना, म्हणून आपण एक कृत्रिम फिल्टर लावतो बाहेर आणि सगळं जे रक्त आहे ते त्या फिल्टरमधनं फिरवून आपण बाहेर फिल्ट्रेशन करून पुन्हा ताजं रक्त, फिल्टर झालेलं शुद्ध रक्त आत सोडतो. तर त्याला डायलिसिस म्हणतात. तो हिमोडायलिसिस म्हणजे डायरेक्ट रक्तवाहिनीतून करतात किंवा पेरिटोनियल म्हणजे पोटाच्या इथे जे पेरिटोनियम जे आतमधलं जे त्वचा आहे त्याच्या मार्फत करतात. दोन प्रकारे करतात. सर, मग ही जी डायलिसिस आहे हे आपण आपल्या संयुक्त उपचार पद्धतीने प्रिव्हेंट करू शकतो का? हा, आता बऱ्याच केसेस येतात माझ्याकडे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे होतं असं की समजा डायलिसिस मात्रा खूप जास्त. माझ्याकडे एक केस आठवते, एक आलेला त्याचं क्रिएटिनाइन 8 होतं, एक रुग्ण आलेला आणि आपण जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा पहिल्या महिन्यातच त्याचं क्रिएटिनाइन 5 वर आलं आणि त्याच्यानंतर ते 3 महिन्यांनी 2 वर आलं आणि त्याच्यानंतर ते मेंटेन आपण ठेवलं. फक्त इतकंच की आहार नियोजन फार महत्वाचं असतं. आहार, चला आता माझं सगळं ठीक आहे म्हणून वाटेल ते खायला प्यायला लागलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आहार नियोजन आणि औषधं व्यवस्थित घेतली तर बरे होऊ शकतो. सर, एक महत्वाचा विषय आपला जो असा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे प्रॉस्टेट. प्रॉस्टेट ही नेमकं काय आहे, ही काय ग्रंथी आहे आणि ह्याविषयी थोडं सांगू शकता का? प्रोस्टेट ही एक ग्रंथी आहे, मी ते लाल रंगात जी दाखवलेली आहे ह्या चित्रामध्ये, तर त्याला प्रोस्टेट ग्रंथी असं म्हणतात. तर मूत्राशयाच्या बाजूला, मूत्रवाहिन्याच्या बाजूला कव्हरिंग अशी ती आहे. तर ही जी ग्रंथी आहे तिचं काम जे काही ज्याचं सिक्रिशन आहे ते वीर्यामध्ये येतं. त्याचा खरं तर मूत्रवाहिनीशी संबंध नाहीये, त्याचा खरा वीर्यवाहिनी म्हणून मूत्रवाहिनीचाच वापर केला जातो पुरुषांमध्ये. हा, त्याच्यामुळे तेथून त्या वीर्यामध्ये त्याचं सिक्रेशन बाहेर जातं. त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन्स असतात जे स्पर्म्स साठी खूप उपयोगाचे असतात. तर अशा प्रकारे हे फार महत्वाची ग्रंथी आहे. त्याला पौरुष ग्रंथी असं पण म्हणतात, पुरुषांची मध्ये असते म्हणून. तर सर, आपण एक प्रश्न घेऊया. गजानन प्रश्न विचारतायत रायगडवरून. नमस्कार. विचारा सर. हॅलो. हा, विचारा ना, तो प्रश्न विचारा. हा सर, माझ्या 3 mm चे 2 वेळेला स्टोन झाले, परत एकदा स्ट्रेट स्टोन झाले, पण प्रॉब्लेम होऊ शकतो? नाही, ते गेले आहेत का पूर्ण की आहेत अजून? नाही, 3 पडले सर. पडले तर तुम्हाला 2 तयार झाले. हो, तुम्हाला पुन्हा स्टोन होण्याची टेंडन्सी आहे. ठेवून द्या फोन. त्याच्यामुळे मी सांगितलं तसं संयुक्त उपचार करा, आहार नियोजन करा, मग ते जातील पूर्ण. तर प्रोस्टेट ग्रंथीमध्ये आपण बोलूया कारण आता वेळ आपल्याकडे कमी उरलाय. तर प्रोस्टेट ग्रंथीच्या अतिरिक्त वाढमुळे आपल्याला मूत्र नलिकेवर अवरोध उत्पन्न होतो. मग होतं काय, मूत्र प्रवृत्ती थांबून होते, अर्धवट झाल्याचा भास होतो किंवा खूप दुखतं मूत्र विसर्जन करताना. मग आपण तपासणी करतो, मूत्र तपासणी, रक्त तपासणी. सर्वात महत्वाचं म्हणजे PSA, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. ह्याचं समजा आपण पाहिलं तर आपल्याला व्हॅल्यू वाढलेली असेल तर नक्कीच प्रोस्टेट वाढली. सोनोग्राफी मध्ये आपल्याला लघवी पूर्ण झाल्यानंतर लघवी राहिली आहे का हे पण कळतं. पोस्ट व्हॉइड रेसिड्युअल युरिन टेस्ट ह्याला म्हणतात. सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला ती प्रोस्टेट वाढली आहे का कळतं. तर ह्याला ॲलोपॅथीमध्ये तर औषधं नाही आहेत, त्यामुळे शस्त्रकर्माशिवाय दुसरा काय उपाय नाही. आणि शस्त्रकर्म जर नसेल करायचं तर मग तुम्हाला एकच संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ट्रीटमेंट आहे आणि ती म्हणजे उत्तरबस्ती. आणि काही आयुर्वेदिक तीक्ष्ण औषधी की ज्याच्यामुळे वाढलेली प्रोस्टेट हळूहळू बारीक होते. मला एक केस आठवते, 60 का 65 वर्षाचा गृहस्थ होता, बोरिवलीमध्ये माझ्याकडे आला होता आणि अशीच प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आणि त्याला ऑपरेशनचा सल्ला दिलेला.
तर त्याचा संयुक्त उपचार पद्धतीवर खूप विश्वास होता, म्हणून त्याने ते ऑपरेशन म्हणाला की मला करायचं नाही, मला हे करून पाहू दे. मला असं वाटतं 3ऱ्या महिन्यातच त्याची प्रोस्टेट जवळजवळ अर्धी झाली, म्हणजे तिची सूज पूर्णपणे गेली आणि नॉर्मल, आणि त्याची मूत्रप्रवृत्ती पण नॉर्मल झाली. तर ह्यामध्ये मी उत्तर बस्ती आणि काही आयुर्वेदिक औषधांचा वापर केला होता. बरोबर. सर, आपण जेव्हा म्हणतो की उत्तर बस्ती, तर नेमकी आपली उत्तर बस्ती जेव्हा आपण देतो तेव्हा त्यावेळेला काही आपण विशेष काळजी घेतो का, किंवा त्या उत्तर बस्तीचं महत्व काय आहे? आता उत्तर बस्ती हा अत्यंत उपयुक्त उपचार आहे. हा आपल्या स्पर्म काउंट मध्ये पण आपण वापरतो. युरिथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे अवरुद्धता मूत्रमार्गाची, त्यामध्ये वापरतो. आता काय आहे पुरुष उत्तर बस्तीमध्ये? मूत्रमार्गातून विशिष्ट औषधी तेल आतमध्ये सोडणं. तर अतिरिक्त झालेली ग्रंथीची वाढ एक क्षारसिद्ध तेलाने कमी होते, लेखन होतं आणि मूत्रवह स्रोताचे बल वाढते, एकूणच त्या क्षमता वाढते. तर असं आपल्याला दिसून आलं उत्तर बस्तीमध्ये. बरोबर. निश्चितच कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे. दिनांक 16 एप्रिल 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करायची. नावं अशी आहेत. नावं खालीलप्रमाणे. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे मिलिंद सदाशिव मयेकर, सांताक्रूज, मुंबई. द्वितीय बक्षीस प्रशांत गुलाबचंद महेश्वरी, जळगाव. तृतीय बक्षीस नंदकुमार पापरकर, मालाड, मुंबई. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, प्रॉस्टेट व किडनी विकारात उपयुक्त ठरणारे पंचकर्म कोणते? पर्याय 1 नस्य, पर्याय 2 उत्तर बस्ती, पर्याय 3 शिरोधारा. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे दिनांक 23 मे 2017 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलतर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण तुम्हाला बघता येईल गुरुवार दिनांक 1 जून 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सने आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. ईमेल आहे hellodraddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. किडनी आणि प्रॉस्टेट ह्याचे विकार अनेक आहेत. अनेक प्रश्न तुमच्या मनात असेल, माझ्याही मनात अनेक प्रश्न आहे, पण कार्यक्रमात वेळ खूप कमी उरलेला आहे. सर, थोडक्यात मला उत्तर द्या. कॅल्शियमचे प्रमाण आहारात जास्त असेल तर किडनी स्टोन्स होऊ शकतात का? हो, खूप जास्त असेल तर होऊ शकतात. टोमॅटोची बी, काकडीची बी असा जर आपला आहार असेल तर त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकता का? अति प्रमाणात घेत असू तर. पाणी कमी प्यायल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतं का? हो, पाणी मुबलक प्रमाणात प्यायला हवं. मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी किडनीसाठी काही वार्षिक तपासणी करायला हवी का, आणि ती कोणती? वार्षिक म्हणजे दर 6 महिन्यांनी पाहायला पाहिजे किडनी फंक्शन टेस्ट काय. अच्छा, युरिन रिपोर्ट. ओके, दर 6 महिन्यांनी बघणं फार आवश्यक आहे याच्यात. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? जाता जाता म्हणजे किडनीचे विकार अजिबातच तुम्ही असं म्हणू नका की आपोआप ठीक होईल. नाही, ते अतिशय गंभीर परिणाम त्याचा होऊ शकतो किंवा गंभीर स्वरूप ते धारण करू शकतात, ज्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांटची वेळ येऊ शकते. तर ती वेळ आपल्यावर जर आणायची नसेल तर वेळीच तुम्ही संयुक्त उपचार घ्या आणि बरे व्हा. निश्चितच शरीरातील आपली किडनी जी आहे ना ती एका वॉशिंग मशीन सारखी आहे. दिवसभरात 180 लिटर पर्यंत रक्त हे पुन्हा पुन्हा ती वॉश करत असते. जवळजवळ 50 वेळा हा कार्यक्रम दिवसभरात अविरत चाललेला असतो आणि म्हणूनच मला वाटतं देवाने ह्या 2 किडनीज दिलेल्या आहेत. ह्याची आपण नीट काळजी घेणं ही अतिशय आवश्यक आहे, कारण ह्याचा जो खर्च आहे तो वारंवार होणारा आहे आणि हा अनावश्यक खर्च जर आपण टाळला तर निश्चितच आहार नियोजनाद्वारे आपल्या वजन आटोक्यात ठेवल्यामुळे आणि इतरही अनेक गोष्टी करून
आपण आपल्या किडनीचं स्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो आणि आपल्या मदतीला संयुक्त उपचार पद्धती तर नेहमीच आहे, याचा आपण जरूर लाभ घ्यावा. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जे मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.